नमस्कार. आपल्या चॅनलवरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर आपण गणपती बाप्पासाठी आज एक खूप सोपा आणि पटकन होणारा असा मोदकाचा प्रकार बनवतोय. तर त्यासाठी इथे मी 1 वाटी डेसिकेटेड कोकोनट घेतले, अर्धी वाटी खवा घेतलाय आणि हे एक मसाला पान आहे जे बाहेरून रेडीमेड असं मसाला पान विकत आणलेलं आहे. तर खवा घेताना कधीही तो घरी बनवूनच वापरा शक्य तेवढं तर, कारण मी कालही सांगितले सणासुदीच्या दिवसामध्ये खूप सारी खव्याची भेसळ होते. त्यासाठी इथं मी तर हा खवा बनवून ठेवलेला आहे. तो आपण फ्रीजमध्ये ठेवून 8 दिवस आरामात वापरू शकतो. तर त्यातलाच हा खवा आहे. कालच्या मोदकालाही मी त्यातलाच खवा वापरला होता. तर इथं जे पान आहे ते सुरुवातीला आपल्याला मिक्सरमध्ये घालायचं आहे आणि अशा प्रकारे ते मी कट करून घेते, कारण ते व्यवस्थित फक्त वाटलं जावं असं. अगदी 2 मिनिटामध्ये आपले हे मोदक बनून तयार होतात आणि खूप सारे फ्लेवर्स यामध्ये येतात. फ्लेवरफुल आपले मोदक हे असे बनतात. तर वाटायला सोपं जावं त्यासाठी फक्त मी इथे हे अशा प्रकारे कट करून घेत आहे. खूप साधे सोपे मोदक आहेत. हे पान आपलं कट करून झालेलं आहे. यामध्येच आता आपल्याला जो आपला खवा आणि डेसिकेटेड कोकोनट आहे ते घालायचे. तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही यामध्ये साखरही घालू शकता. मी इथं साखर घातलेली नाही, कारण पान जे असतं ते आपलं गोड असतं. खव्यामध्ये गोडवा असतो, याशिवाय जे आपलं खोबरं असतं तेही हलकंसं गोडीमध्येच असतं. तर मिक्सर चालू बंद करत मी हे अशा प्रकारे वाटून घेतलेलं आहे. खूप छान मस्त असा सुगंध येत होता हे वाटल्याच्या नंतर या वाटणामधून. तर खूप मस्त असं हे आपलं वाटण जे आहे ते तयार झालेलं आहे. खूप बारीक वाटायचं नाही, हलकंसं जाडसरच ठेवायचे, म्हणजे मोदक खाताना तो छान लागतो, म्हणजे आपल्या तोंडाला किंवा टाळ्याला चिटकत नाही. तर आता आपलं हे मिश्रण जे आहे मोदकाचं तयार आहे. तर चला वेळ न घालवता आपण लगेच मोदक बनवायला सुरुवात करूयात. मी जसं म्हणलं 2 मिनिटामध्ये हे मोदक बनवून तयार होतात, तशीच प्रोसेस आहे ही. तर इथं आपला कालचाच हा मोदकाचा मोल्ड आहे. तुम्हाला जशी साईज पाहिजे असेल तशानुसार तुम्ही हा मोदकाचा जो मोल्ड आहे तो वापरू शकता. तर या साच्यामध्ये अशा प्रकारे थोडं आपलं हे जे सारण आहे आपण बनवलेलं ते ठेवत जायचं आहे. यामध्ये फिलिंग करण्यासाठी मी काहीही दुसरं बनवलेलं नाही, कारण हेच एवढं फ्लेवरफुल आहे की दुसरं काही बनवायची मला गरजच नाही वाटली. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही दुसरं काही यामध्ये थोडीशी सारण म्हणून थोडंसं काहीतरी भरू शकता. खूप मस्त असं हे आपलं जे मी बनवलेलं आहे सारण तेच खूप छान झालेलं आहे. तर ते पूर्ण असं या साच्यामध्ये मी भरून घेतलेलं आहे. वरतून प्रेस जरूर करायचं आहे, यामुळे आपल्या मोदकाला जो आहे तो छान आकार मिळतो. वरून हे असं दाबून घेतल्यामुळे कुठे जर रिकामी जागा असेल तर ती भरून निघते. वरचं जे एक्स्ट्रा असतं ते अशा प्रकारे काढून घ्यायचे, कारण आपला मोदक जो आहे तो एकसारखा छान दिसतो आणि ठेवल्यावरती तो छान बसतोही ताटामध्ये. मग त्यासाठी शेवटच्या वेळेला अशा पद्धतीने एकसारखं जरूर करून घ्यायचे आणि छान असं फायनली याला दाबून घ्यायचे. असं दाबून घेतल्याच्या नंतर आता हलक्या हाताने उघडायचे. तर पाहू शकता मस्त असे आपले मोदक जे आहेत ते बनवून तयार आहेत. तर हे हलक्या हाताने काढून घ्यायचेत आणि याचा जो बाहेरचा एक्स्ट्रा लागलेला असतं त्या मोदकाला, जे आपलं सारण असतं ते अशा हलक्या हाताने काढून घ्यायचे. ते सर्व निघून जातं आणि मस्त असा आपला मोदक जो आहे तो तयार होतो. तर अशा प्रकारे हलक्या हाताने हे काढून घ्यायचं आणि इथं पाहू शकता मोदक जो आहे तो खूप सुंदर आणि खूप देखणा असा तयार झालेला आहे. मध्ये याच्यामध्ये पान आहे, चेरी आहे, बडीशोप आहे, ते दिसायला खूप छान दिसतं आणि बाइंडिंग याला खोबऱ्याने आपल्या आणि खव्याने आलेले आहे तेही खूप छान दिसतं. तर एका मोदकाला अशा प्रकारे वरच्या कडेला चेरी जी आहे ते आपोआप थोडीशी आली, म्हणून मी हा मोदक मध्ये ठेवला. तर चला आपल्या गणपती बाप्पाचे मोदक तयार आहेत. लगेच इथे आपल्याला प्लेटमध्ये ठेवून घ्यायचेत. तुम्हाला कुठे बाहेर घेऊन जायचं असेल दुसऱ्याच्या घरी गणपतीला तरी हे तुम्ही नेऊ शकता. सेल करायला बनवायचे असतील तरीही तुम्ही एकदम आरामात हे बनवू शकता. याशिवाय आपल्या घरच्या गणपती बाप्पाला नैवेद्य हा आपला घरी बनवलेला खूप छान आणि वेगळा असा छान तयार होतो. तर याच्यातलं सारण मी थोडंसं ठेवलेलं आहे. त्याचं काय करायचं हे आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. तर इथं मी 9 मोदक बनवलेले आहेत आणि आणखीन 3 ते 4 मोदकाचं माझं सारण जे आहे ते शिल्लक राहिलेलं आहे. तर अशा प्रकारे साधी सोपी सरळ अशी ही पान मोदकाची रेसिपी जी आहे ती आपली इथं बनवून तयार आहे. कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करा. याला काही गार्निशिंग करायचं असेल तरीही आपण करू शकता. मी इथं हे असंच प्लेन ठेवलेलं आहे, किंवा गार्निशिंग करून छान दिसत असेल तर तशीही मला तुम्ही कमेंट करा. मी नेक्स्ट टाइम तसाही करण्याचा प्रयत्न करेन. तर आजची ही आपली साधी सोपी आणि 2 मिनिटामध्ये बनवून तयार होणारी मोदकाची रेसिपी तयार आहे. कशी वाटली कमेंट नक्की करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.